शिरपूर शहरासह ग्रामीण भागात घरफोडी, दुचाकी चोरी आणि किरकोळ चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता अल्पवयीन चोरट्यांनीही धुमाकूळ घातल्याचं चित्र समोर येत आहे. पेट्रोल चोरी, सायकल व दुचाकी चोरी, लहान दुकानं फोडणे तसेच किरकोळ घरफोडीचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांसमोरही मोठं आव्हान उभं राहिलं आहे. शिरपूर हा राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने घरफोडी, वाहन चोरी आणि चेन स्नॅचिंग सारख्या घटना अधूनमधून घडत असतात. मात्र गेल्या 1.25 वर्षापासून मोठ्या सराईत चोरांपेक्षा अल्पवयीन चोरट्यांच्या कारवाया अधिक वाढल्याचं दिसून येत आहे. शहरातील विविध भागात सायकल व दुचाकी चोरी, किरकोळ घरफोडी तसेच लहान दुकानं फोडून चोरी करण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये जागरूक नागरिकांनी अल्पवयीन चोरट्यांना चोरीच्या दुचाकीसह रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी अशा अल्पवयीन मुलांना अनेक वेळा ताब्यात घेतले असले तरी चोरीच्या घटनांवर अपेक्षित नियंत्रण येताना दिसत नाही. दरम्यान शहरातील विविध कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या दुचाक्यांच्या पेट्रोल टाकीची नळी कापून किंवा काढून पेट्रोल चोरी करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दुचाकीधारकांना रात्रीच्या वेळी वाहने सुरक्षित ठेवण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले आहे. अल्पवयीन चोरट्यांच्या वाढत्या कारवायांमुळे नागरिकांसह पोलीस यंत्रणाही हैराण झाली असून या प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची तसेच अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे वाढता कल रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरात सध्या अल्पवयीन चोरट्यांनी जणू पोलिसांसमोरच आव्हान उभं केल्याची चर्चा रंगू लागली आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर.